शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. आज मित्रांनो 25 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार. भरपूर शेतकऱ्यांची कमेंट येत होती की सर तुम्ही व्हिडिओ सुरुवात करताना तारीख आणि वार सांगत जा, म्हणजे कोणता व्हिडिओ कधीचा आहे ते कळेल. तर तुमच्यासाठी मी रोज आता तारीख आणि वारासहित माहिती देत आहे. तर विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक करायला पैसे लागत नाही. मित्रांनो, कापसाचे बाजारभाव सांगतो राज्यातले वेगवेगळ्या ठिकाणचे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मराठवाड्यातील सीसीआयची सद्यस्थितीला परिस्थिती सांगतो, किती खरेदी केंद्र आहे आणि कुठे कुठे काय प्रक्रिया सुरू आहे. तर मित्रांनो, कापसाचे बाजारभाव घ्या एकदा पटापटा. पुलगाव बाजार समिती 7335 रुपये, वर्धा 8100 रुपये, सिंधी सेलू 7350 रुपये, कोपरना 7000 रुपये, काटोल 7100 रुपये, देऊळगाव राजा 7245 रुपये, उमरेड 7100 रुपये, हातगाव तामसा म्हणून 8160 रुपये, जालना 6570 रुपये, मौदा 6900 रुपये, वडवणी 7979 रुपये, समुद्रपूर 8110 रुपये, भद्रावती 8035 रुपये, सावनेर 6800 रुपये, बीड 7200 रुपये आणि वसमत परभणी 6950 रुपये. आता या भावात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की काही ठिकाणी बऱ्यापैकी भाव आहे आणि काही ठिकाणी कमी आहे. तर कापसाचा धागा बघून, कापसाची क्वालिटी बघून हा जास्तीत जास्त भाव आहे आणि बाकी ठिकाणी हा सरासरी भाव आहे. तर आता मित्रांनो, मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये 59 खरेदी केंद्र सीसीआयचे सुरूचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यामध्ये बघा, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 7, जालना 8, परभणी 9, नांदेड 6, हिंगोली 3, बीड 5 इतक्या याच्यात सध्या खरेदी केंद्र सुरू झालेले आहे आणि धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये अजून सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. आता याचे सगळ्यात मोठा तोटा शेतकऱ्यांसाठी हा पण आहे की या ठिकाणी फक्त एकरी 4.5 क्विंटल सीसीआय हमी भावात कापूस शेतकऱ्याचा खरेदी करणार आहे. आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा आणि शेतकऱ्यांनो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दररोजचे अपडेट मला सुद्धा देण्यासाठी प्रोत्साहन मिळते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.